सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. प्रियजन हो, आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी विजय संगीतातून गीत नंबर 28 आणि उपासना संगीतातून गीत नंबर 330 प्रभू हो जवळी क्षणोक्षणी हे गीत आपण मंडळीच्या चालीवर गाऊया. मी सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपया आपण ही पुढे यावत. आपण सोबत हे गीत गाऊया. प्रभू हो जवळी क्षणोक्षणी. प्रभू हो जवळी क्षणोक्षणी मनाला शांतवी तुझी वाणी. साय तुझे लागे पदोपदी लागे. पहा मी साय मागे आता लागे. प्रभू तू असता टेका देशी मोहाची सत्ताही तू मोडीशी. साय तुझे लागे पदोपदी लागे. पहा मी साय मागे आता लागे. तुझ वीणे जगणे जेते वाया. सुख दुःखामधी मी धरी पाया. साय तुझे लागे पदोपदी लागे. पहा मी साय मागे आता लागे. प्रभू तू आपुली इच्छा कळी ती मान्य करण्या कृपा पुरी. साय तुझे लागे पदोपदी लागे. पहा मी साय मागे आता लागे. ख्रिस्ता हे विमला परात परा मला भक्त करी तुझा खरा. साय तुझे लागे पदोपदी लागे. पहा मी साय मागे आता लागे. थँक्यू पाळक साहेब. आपण आजच्या मननाकडे जाणार आहोत. आजचं मनन सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून आहे. आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी आपण या गीतासोबतच प्रभूची कृपा मागूया. आमच्या सहाय्याच्या खडका, आमच्या उद्धारका, आमच्या दुर्गा, प्रिय परमेश्वरा, आजच्या या सायंकाळी पुन्हा एक वार तुझी स्तुती करीत हे सुमधुर गीत गात तुझ्या चरणापाशी आम्ही येतो. आणि प्रभू, या दिवसांमध्ये जी ख्रिस्ताने गौरवी सेवा केली त्या सेवेकडे बारकाईने बघत असता आज पुन्हा एक वार आजच्या सायंकाळी तुझी कृपा आणि अनुग्रह प्रभू आम्ही मागतो.
आज रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब बोलत असताना त्यांच्या जीवओठाला तू स्पर्श कर परमेश्वरा, व त्यांना बोलण्यासाठी लागणारी कृपा तू आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरव, व त्यांच्या करवी आज सायंकाळी आम्हासाठी तुझा जो निरोप आहे तो तू आम्हास कळीव. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो व पुढील वेळ मनन चिंतनासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. पुन्हा एक वार देवाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू, कारण त्याच्या दयेने कृपेने आजची सायंकाळची वेळ आणि विशेष करून या उपवास आणि प्रार्थनाच्या दिवसामध्ये आपण आलेलो असताना ही वेळ प्रभूनं त्याच्या वचनांच्याद्वारे आध्यात्मिक चिंतन आणि मनन करण्यासाठी आम्हाला दिली, त्याबद्दल देवाचे आभार मानू. आज आपण मत्तेय शुभवर्तमान याचा 19वा अध्याय, पहिली 2 वचनं, सोबतच मार्क याचा 10वा अध्याय, पहिली 2 वचनं यावर आपण मनन करणार आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं पेरिया किंवा यहुदा प्रांतामध्ये जी काही सेवा केली आहे त्या संदर्भात या शास्त्रभागावरून, या अध्यायावरून आपण मनन करणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये हा जो शास्त्रभाग आहे हा कौटुंबिक जीवनाबद्दल शिक्षण देणारा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शास्त्रभाग आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आता कॅल्वरीच्या विचाराने, वधस्तंभाच्या विचाराने एक एक पाऊल स्थिर पद्धून पुढं टाकत असताना हळूहळू तो आता आपल्या सेवा कार्याच्याद्वारे लोकांना, जगाला, विश्वासणाऱ्यांना एक अद्भुत असं शिक्षण देत आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये मत्तेय जे वर्णन करतो, पेरिया नावाचा शब्द उल्लेख जरी या शास्त्रभागामध्ये आलेला नाही आहे, तरी बायबलमध्ये असं म्हटलं की मग असं झालं की सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालिलाहून निघून यार्देनच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला. आणि यार्देन नदीच्या पलीकडे म्हणजे यार्देन नदीच्या पूर्वेकडे असणारा जो यहुद्याचा प्रांत आहे, भाग आहे, त्यालाच पेरिया असं म्हटलेलं होतं. आणि या काळामध्ये अभ्यास करत असताना काही ऐतिहासिक गोष्टींचं स्मरणसुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी निगडीत आहेत. आणि मग जेव्हा आम्ही अभ्यास करतो पवित्र शास्त्र अभ्यासाचा, त्याचा ऐतिहासिक महत्त्व, भौगोलिक सत्य हे तपासून घेत असताना देवाचं वचन त्या काळामध्ये कशा प्रकारे कार्य करत होतं, येशू ख्रिस्ताने कशी सेवा केलेली आहे हे समजण्यास आपल्याला अधिक सुलभ होत असतं. आणि म्हणून हा जो पेरिया जो प्रांत आहे याच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की हा प्रांत यार्देन नदीच्या पूर्वेकडे होता आणि ह्या प्रांतालाच, यहुदा प्रांतालाच पेरिया असं म्हटलेलं आहे. याचा इतिहास असा आहे की थोर हेरोद हा जो होऊन गेला, हा अंतिपातर याचा लहान पुत्र होता. अंतिपातर हा जुलियस सीझरचा एक खास विश्वासू मित्र होता. सीझरने अंतिपातरच्यास रोमचे नागरिकत्व दिलेले होते आणि यहुदा देशाचा सुभेदार नेमलेला होता. आणि हेरोदाला यरुशलेमचं कोट बांधण्याची त्याने परवानगी दिलेली होती. अंतिपातर हा जो हेरोदाचा बाप होता, याला अंतिपातरला 2 मुलं होती. ज्येष्ठ पुत्राचं नाव फसाएल, हा याला यहुदा देशाचा सेनापती नेमला. आणि जो धाकटा मुलगा हेरोद याला गालिल प्रांताचा 4थ्या भागावर त्याने सुभेदार म्हणून नेमलेलं होतं. हाच हेरोद पुढे थोर हेरोद म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला. वयाच्या 25व्या वर्षी हा राजा झालेला असताना, तरुण राजा असताना अंतिपातर BC 34मध्ये मरण पावला. म्हणजे हेरोदाचा बाप मरण पावलेला आहे. त्याच दरम्यान ऐतिहासिक घडामोडी झालेली की जुलियस सीझरचा पण वध मार्च 15 BC 44ला रोमच्याच राजगृहात झाल्यानंतर हा जो हेरोद राजा होता हा निकटचा असल्यामुळे आणि अत्यंत चतुराईने यहुदाचं राजपद त्याने प्राप्त करून घेतलं. आणि BC 37मध्ये हा हेरोद राजा यहुद्याचा राजा बनला, यहुदा देशाचा राजा बनला. आणि पुढे आम्ही पाहतो की इतिहासामध्ये नोंद आहे की यानेच कैसरिया नगर बसवलं, बांधलं. यरुशलेमचं कोट आणि मंदिर यानेच बांधलं यहुदांची मर्जी संपादन करण्यासाठी.
यहुद्यांना खुश करण्यासाठी अनेक यांनी समाज सुधारणा केल्या, समाजकार्य केलं. आणि विशेष करून याच्याच काळामध्ये 2 वर्षाच्या आतील बेथलेहेमामध्ये जी भयानक कत्तल झाली, येशू ख्रिस्ताचा जन्माच्या वेळेला आम्ही पाहतो की मागे लोकांनी फसवल्यामुळे हा अतिशय क्रोधाविष्ट झालेला आहे. आणि ह्याने यरूशलेम, बेथलेहेम व आसपासच्या परिसरामध्ये भयानक अशी क्रूर कत्तल घडून आणली. 2 वर्ष आणि आतील सर्व बालकांचा त्याने क्रूरपणे वध केलेला आहे. पण देवाचे आभार मानू की दैवी योजनेनुसार प्रभू ख्रिस्ताला वाचवण्यात आलं. त्याच रात्री योसेफाला स्वप्नामध्ये दर्शन देऊन रातोरात त्याला मिसर देशामध्ये मरियला आणि येशूला घेऊन जाण्यास सांगण्यात आलं. आणि अशा प्रकारे देवाने येशू ख्रिस्ताचा बचाव केलेला आहे. पुढे आम्ही पाहतो इतिहासामध्ये की BC 4 मध्ये हेरोद याचा मृत्यू झालेला आहे. याच्या मृत्यूनंतर याच्या जी 3 मुलं होती त्या 3 मुलांनी राज्य वाटून घेतलेलं आहे. आर्खेलाव, हेरोद अंतिपा आणि फिलिप. आणि मत्तई 2:19-22 मध्ये आर्खेलावचा उल्लेख आलेला आहे. त्या ठिकाणी समजले की त्याच्या हेरोदाच्या जागी त्याचा पुत्र आर्खेलाव हा राज्य करीत होता. आणि म्हणून योसेफ पुन्हा यरूशलेमास येण्यास भ्यायला, परंतु तो त्याला नासरत या गावी जाण्यास सांगण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी तो नासरत गावी जाऊन राहिला. आणि त्याचं मग येशूचं लहानपण त्या ठिकाणी गेलेलं आहे. आर्खेलाव हा यहुदा आणि शोम्रोन प्रांताचा राजा होता. हेरोद अंतिपा हा गालिल आणि पेरिया हा प्रांत त्याच्याकडे आला. आणि फिलिप हा बिथुनिया आणि जमनिया प्रदेशाचा राजा झाला. यांनी BC 4 ते इसवी 34 पर्यंत राज्य केलेले आहे. आणि येशू ख्रिस्त पेरिया प्रांतात आला तेव्हा थोर हेरोदाचा दुसरा मुलगा हेरोद अंतिपा हा राजा राज्य करत होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने याच हेरोदाला म्हणजे अंतिपाला खोकळ असं म्हटलं होतं. आणि यानेच मग बाप्तिस्मा करणारा योहानाचा शिरच्छेद केलेला होता. मत्तई 14:1-12 मध्ये आणि लोक 13:32 मध्ये वचन आम्हाला पाहायला मिळतात. प्रभू ख्रिस्ताचं पेरियातील म्हणजे यहुदा प्रांत सेवा कार्य पाहत असताना या सेवा कार्यात प्रभू ख्रिस्ताने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न हाताळलेले आहेत, त्यांचं उत्तर दिलेलं आहे. सूटपत्र देणं, लहान मुलांचे देवाच्या दृष्टीने असणारे महत्त्व, श्रीमंत तरुणाच्या मनात असणारा सार्वकालिक जीवनासंदर्भाचा प्रश्न, स्वर्गाच्या राज्यामध्ये कोणाचा प्रवेश होणार, कोणाचा होणार नाही, तारणासंबंधी विचारलेला प्रश्न, सार्वकालिक जीवनासंदर्भाचा प्रश्न, शिष्यांनी जो त्याग केलेला होता येशूच्या मागे येण्यासाठी त्याचं प्रतिफळ काय आम्हाला मिळणार हा केलेला येशूला प्रश्न. आणि येशू ख्रिस्ताने त्याला दिलेलं समर्पक उत्तर या शास्त्र भागामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मग आज आम्ही फक्त एका विषयावर आपण विषय घेणार आहोत, तो म्हणजे येशू ख्रिस्ताला पौरुषांनी सूटपत्रासंदर्भित विचारलेला जो प्रश्न आहे तो आम्ही पाहणार आहोत. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये 3 प्रमुख पंथ होते, ते म्हणजे परुषी, सदोकी आणि एसेनी. या 3 गटामध्ये पौरुषी लोकांचं वर्चस्व जास्त होतं. नियमशास्त्र आणि यहुदी धर्माबद्दल ते कट्टर आवेशी होते. अत्यंत कडेकोरपणे नियमशास्त्र पाळणारे अशी त्यांची प्रसिद्धी होती. यांच्या पेहरावामुळे, यांच्या वागण्याच्या शैलीमुळे हे लोकांमध्ये परुषी हा गट सहज ओळखू येत होता. परुषी याचा अर्थ जो आहे विभक्त केलेला किंवा वेगळे केलेले आहे. यांचा उल्लेख बायबलमध्ये आढळत नाही, परंतु इतिहासकारामध्ये अशी नोंद आहे की BC येशू ख्रिस्तापूर्वी 135 मध्ये योहान हिरकनेस याच्या कारकिर्दीत परुषी हा शब्द प्रथम प्रचारात आलेला आहे. आणि हा शब्द एकवचनी नसून अनेक वचनी आहे. परुषी यांना दुसरा शब्द किंवा नाव दिलेलं होतं, ते म्हणजे कासिदिम, म्हणजे देवाचे प्रिय, देवाचे एकनिष्ठ असेही म्हणत. हे फक्त यरूशलेमेत नाही तर सर्व पॅलेस्टाईनमध्ये यांचं संपूर्ण राहणीमान होती. आणि म्हणून परुषी जिथं येशू ख्रिस्त आहे तिथं परुषी सोबत आम्हाला पाहायला मिळत आहे. नियमशास्त्राबद्दल वादविवाद करणं, चर्चा करणं आणि येशू ख्रिस्ताला अनेक प्रकारच्या प्रश्नामध्ये पकडण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला असताना या ठिकाणी पवित्र शास्त्रामधून, नियमशास्त्रामधून एक देवाचं वचन घेऊन त्यांनी येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे मत्तई याचा 19वा अध्याय. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, ते म्हणतात की परुषी तेथे आले, त्याची म्हणजे येशूची परीक्षा पाहण्यासाठी ते उद्देशाने म्हणाले, कोणत्याही कारणावाचून बायको टाकणे शास्त्र आहे काय? आणि मग इथून त्यांच्या प्रश्नाला प्रभू ख्रिस्त उत्तर देण्याचा
प्रारंभ करत आहे. ह्या शास्त्रभागामध्ये, या संपूर्ण अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सूटपत्रासंदर्भात, लहान लेकरांच्या संदर्भात, तरुण श्रीमंताच्या संदर्भात प्रश्नांची उत्तरं देऊन लोकांना शिक्षण दिलेलं आहे. तर दुसऱ्या भागामध्ये अत्यंत असं महत्त्वाचं स्वर्गीय शिक्षण पण येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. तो भाग म्हणजे आम्ही पुढं पाहतो की त्याने देवाबद्दल पण या शास्त्र भागामध्ये शिकवलेलं आहे. देवाचं आज्ञा पालन करण्याबद्दल जेव्हा श्रीमंत तरुणाबद्दल तो बोलतो तेव्हा आज्ञा पालनाबद्दल त्याला जाणीव करून देत आहे. श्रीमंत तरुणाचा प्रश्न होता की मी कशा प्रकारे सार्वकालिक जीवनामध्ये जाईल, त्याचं उत्तर येशू ख्रिस्त देत आहे. मागे येण्याबद्दल तो शिक्षण देत आहे. शिष्यांना प्रश्न पडला की मग शिष्य प्रभूला म्हणतात की मग तारण कोणाचं होईल. येशू म्हणतात देवाला सर्व काही शक्य आहे. तारणाचा प्रश्न त्याने सोडवलेला आहे. आणि मग शेवटी शिष्य त्याला म्हणतात येशूला, प्रभू आम्ही आमचं घरदार आईबाप सर्व काही सोडून तुझ्या मागे आलो, आम्हाला काय मिळणार. मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतात की आणखी ज्या कोणी घरे भाऊ बहिणी बाप आई किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन त्यांना मिळेल. परंतु हे होत असताना त्यांनी शेवटी इशारा पण दिला. तो म्हणतो की जे पहिले आहे ते शेवटले होतील आणि जे शेवटले आहे ते पहिले होतील. या प्रकारे या 19व्या अध्यायामध्ये विविध प्रकारचे प्रश्न आणि विषय येशूने या दिवसामध्ये ते हाताळले आहे. त्यांचं उत्तर दिले आहे. परीक्षा पाहणं, परीक्षा करणं ही परुषी शास्त्री लोक येशू ख्रिस्ताला बोलण्यामध्ये धरण्यासाठी धडपडत होते. येशू कुठं चुकतो, नियमशास्त्राविरुद्ध काय बोलतो का, देवाविरुद्ध काय बोलतो का, सतत त्याच्या पाळतीवर असायचे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की जिथं आता प्रभू ख्रिस्त पेरियामध्ये आल्यावर असं म्हटलेलं आहे की तेव्हा लोकांच्या थवेच्या थवे त्याच्या मागून गेले, त्यांनी त्यांना बरं केलं. आणि मग तिसऱ्या वचनामध्ये असं म्हटलंय की त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने परुषी पण त्या ठिकाणी आलेला आहे. थोडक्यामध्ये येशू ख्रिस्ताची परीक्षा या ठिकाणी आता ते पाहत आहे. देवाच्याच वचनांचा आधार घेऊन, नियमशास्त्राचा आधार घेऊन ते येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारत आहे. की अनुवाद 24वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये त्या ठिकाणी सूटपत्राबद्दलचा त्या ठिकाणी प्रश्न होता. आणि देवाने सांगितलं होतं की पत्नीला सूटपत्र दिलं पाहिजे कोणत्या कारणासाठी. बघा आपण वाचू अनुवाद याचा 24वा अध्याय आपण काढाल तर त्या ठिकाणी पहिल्या घटस्फोटाचे नियम दिलेले आहेत कौटुंबिक जीवनाबद्दल. या ठिकाणी देवाचं वचन समज एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेना अशी झाली तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे. त्याच्या घरून बाहेर निघाल्यानंतर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा. हा अत्यंत कठीण असा प्रश्न येशू ख्रिस्ताला विचारण्यात आलेला होता. आणि ज्या उद्देशाने ते आलेले होते, येण्यापूर्वीच प्रभू ख्रिस्ताला त्यांची परिस्थिती ठाऊक होती. त्यांचा उद्देश माहिती होता. कारण प्रभू ख्रिस्ताची याच प्रकारे याच्यापूर्वी फार मोठी परीक्षा घेण्यात आलेली होती. ती म्हणजे बाप्तिस्मा झाल्यानंतर सैतानाने येशू ख्रिस्ताला देवाच्याच वचनांच्या द्वारे काही वचनं घेऊन त्याच्या देवत्वाबद्दल, येशू ख्रिस्ताच्या पुत्रत्वाबद्दल, त्याच्या सार्वकालिक जीवनाच्या अधिकाराबद्दल येशू ख्रिस्ताला मोहामध्ये पाळायचा प्रयत्न सैतानाने केला होता. आता इथं परिस्थिती वेगळी आहे. इथं सैतान नाही, तर आता इथं परुषी हे येशू ख्रिस्ताची परीक्षा घेत आहे. आणि मग प्रभू ख्रिस्ताने अत्यंत समर्पकपणे त्याच वचनांचा आधार घेऊन येशू ख्रिस्ताने त्यांना उत्तर दिलेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रभू ख्रिस्ताने परुषांना हेच सांगितलं की तो सरळ उत्पत्तीच्या पुस्तकाचा संदर्भ देतो की परमेश्वराने स्त्रीला, पुरुषाला निर्माण केलेला आहे. ते नर आणि नारी अशी उत्पन्न केलेली आहे. आणि पती आणि पत्नी एक दैवी व्यवस्था आहे. ही दैवी योजना आहे. आणि कुटुंब व्यवस्थेचा प्रणालीचा मुख्य स्थापन करणारा परमेश्वर आहे. याची जाणीव पुरुषांना तो करून देतो. देवाने पती पत्नीला विवाहाच्या पवित्र बंधामध्ये एकत्र करून त्यांना कुटुंब वत्सलचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि ती आता दोघं वेगवेगळे नाही तर दोघी एक झालेले आहेत. एकमेकांपासून ते आता अलग नाही. आणि म्हणून देवाने त्यांना जर जोडलेलं आहे तर त्या ठिकाणी देवाने पण आज्ञा केली कोणाही माणसाने त्यांना अलग करू नये, विभक्त करू नये. माणसांना सुद्धा त्याने, जगाला सुद्धा त्याने गंभीर असा इशारा दिला आहे.
कारण देवाने विवाह संस्था स्थापित केलेली आहे, ती पवित्र आहे. आणि परुषी हे या संदर्भात विचारत होतं की जर असं असेल तर मग आम्ही काय केलं पाहिजे. ते म्हणतात की मोशेने आम्हाला आज्ञा केलेली आहे. मग या ठिकाणी मोशेने पुरुषांचा दुसरा प्रश्न होता की बायकोला सूटपत्र देणं, टाकून देणं मोशेने आम्हाला आज्ञा केली. पण येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याही प्रश्नाचं उत्तर देतो. तो म्हणतो की तुमची या कठोरपणामुळे मोशेने तुम्हाला ती आज्ञा दिलेली आहे. आणि त्यांचं तोंड करताना येशू हे सांगतो की मोशेपेक्षा देव श्रेष्ठ आहे. देवाने कुटुंब व्यवस्था स्थापन केलेली आहे. देवाने या कुटुंब व्यवस्थेला आशीर्वादित केलेलं आहे. पती आणि पत्नी या दोघांना एकत्र करून विवाहाचा आशीर्वाद देऊन त्यांचे कुटुंब समाजामध्ये, जगामध्ये स्थापित केलेलं आहे. आणि म्हणून सूटपत्र ही कुटुंबाची एक फार गंभीर अशी समस्या कधी कधी निर्माण होऊ शकते. सैतान निर्माण करत असतो. पण जे आम्ही पती पत्नी आहोत, जे आम्ही आईबाप आहोत, ज्यांना आम्हाला देवाने वैवाहिक जीवनासाठी आशीर्वादित केलेलं आहे, आम्ही अशा या सैतानाच्या या पापापासून फार आम्ही सावध राहायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सूटपत्र देणं याच्याबद्दल स्वतः परमेश्वराला, देवाला तिटकारा आहे. मलाकी 2 अध्याय 14 आणि 16 परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की मला सूटपत्राचा काय आहे, वीट आहे, तिटकारा आहे. आणि मग तो पतींना सावध करतो की कोणीही आपल्या पत्नीबद्दल क्रूरतेने वागू नये, कोणीही आपल्या सहचारणीबद्दल विश्वासघाताने वागू, का ती सहचारणी आहे. आणि देव म्हणतो की ही तुमची कराराची पत्नी आहे. यामध्ये तुमच्यामध्ये मी परमेश्वर साक्षी आहे. या ठिकाणी आम्ही पाहत असताना की कुटुंब व्यवस्था ही परमेश्वराने स्थापित केलेली आहे. पण पुष्कळदा काय होतं की अनेक अशा प्रॉब्लेम्स येतात. पती पत्नींमध्ये कधी कधी बेबनाव होतो, एकमेकांना समजून न घेण्याची वृत्ती निर्माण होते. कधी कधी प्रकरण इतकं ताणलं जातं की शेवटी मग काही प्रकरणांमध्ये पती पत्नी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत असतात. आता ही जगाची पद्धत आहे, पण बायबल आपल्याला त्या प्रकारची परवानगी देत नाही. सैतान त्याचे सर्व विचार, सर्व कारवाया यापासून कुटुंबाने, पती पत्नीने सावध राहायला पाहिजे. कारण परमेश्वर हा घर बांधणारा देव आहे. परमेश्वर पती पत्नींना जोडणारा देव आहे. परमेश्वर कुटुंब व्यवस्थेला जोडणारा देव आहे. याची जाणीव जे आम्ही पती पत्नी आहोत, आईबाप आहोत, ज्यांना आम्हाला इतकं सुंदर आशीर्वादित जीवन दिलेलं आहे, आम्हाला त्याने यासाठी निर्माण केलेलं आहे, आम्ही त्या देवाला धन्यवाद दिला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुटुंब उद्ध्वस्त करायला एक महत्त्वाचं कारण ठरतं म्हणजे संशय ठरतं. सैतान हे कार्य एकमेकांच्या मनामध्ये भरण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा आम्ही वेळी सावध होतो, या संशयाच्या अशा बिंदूपासून सुद्धा देव आम्हाला वाचवतो आणि आमचं घर, आमचं कुटुंब, परिवार टिकून ठेवण्यास परमेश्वर मदत करत असतो. नीतिसूत्रे 27:4 प्रश्न केलेला की प्रेम संशयापुढे कोण टिकेल. आणि म्हणून या गंभीर अशा प्रश्नासाठी येशू ख्रिस्त या ठिकाणी उत्तर देत असताना पुष्कळदा आम्ही ऐकतो, पाहतो, वाचतो की असे अनेक परिवार आहेत की कुटुंब व्यवस्थेला तोडून देवाच्या या आशीर्वादापासून दूर जात आहे आणि सूटपत्रासारखा टोकाचा निर्णय घेण्याच्या स्टेपपर्यंत जात असतात. म्हणून काही गंभीर प्रश्न असतील तर प्रियांनो, आम्ही या उपवास आणि प्रार्थनेच्या दिवसामध्ये आलेलो असताना एकमेकांसाठी, पती पत्नीनं एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांसाठी उपवास करा. शक्य असेल तर आपल्या मंडळीतील पंच आहेत, वडीलधारी आहेत, त्यांना एक सल्ला मसलेसाठी त्यांनी बोलवा. आणि असं जर काही प्रकरण असेल तर प्रार्थनापूर्वक उपवास करून या गोष्टीला तिलांजली द्या आणि एक नवीन कौटुंबिक आशीर्वाद जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. पौरुषांनी सूटपत्राबद्दल येशूला प्रश्न विचारला खरा, पण येशूने त्याही गोष्टीपेक्षा हे नातं किती महत्त्वाचं आहे, देवाच्या दृष्टिकोनातून किती पवित्र आहे याची जाणीव त्यांना करून दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये अनेक समस्या येतात. सूटपत्राचीच नाही तर अनेक प्रकार. सूटपत्र एक समस्या आहे, एक संकट आहे. अशा अनेक कुटुंबामध्ये समस्या येत असताना प्रियांनो, आज आम्ही उपवास आणि प्रार्थनेच्या दिवसामध्ये असताना एक आईबाप म्हणून, पती पत्नी म्हणून आमच्या कुटुंबामध्ये जर एखादी काही समस्या असेल, संकट असेल, अडचण असेल, कदाचित एखादं पाप असेल, या आपण देवाला सांगूया, त्यासाठी प्रार्थना करूया, उपवास करूया आणि जे देवाने जोडले
ते कधी तोडण्याचा आपण कधी प्रयत्न न करता आपल्या कुटुंब परिवाराची रचना करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने या शास्त्र भागामध्ये जे गंभीर शिक्षण दिलेले आहे ते आजही जे आम्ही ख्रिस्ती कुटुंब प्रमुख आहोत, आमचे कुटुंब परिवार आहे, आम्हाला लागू आहे. आणि आपण या सर्व सैतानाच्या गोष्टीला बाजूला ठेवून उपास आणि प्रार्थना करत असताना आमचं कुटुंब आत्मिक जीवनामध्ये वाढवण्यासाठी देवाकडे आपण सहाय्य मागूया. या वचनाच्याद्वारे, या लहानच्या मनाच्याद्वारे देवबाप तुम्हा सर्वांचं सहाय्य करू आणि एक नवीन आशीर्वाद देव. थँक्यू व्हेरी मच. परमेश्वराला मी धन्यवाद देतो आणि पाळकसाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. प्रियजन हो, या उपवास समयामध्ये आपण चालत असताना कौटुंबिक जीवनाकडेही आपण बारकाईने लक्ष देऊया व कौटुंबिक जीवनामध्ये प्रभूची शांती सदैव असावी, प्रभूची कृपा ही सदैव असावी, यासाठी त्याचं सहाय्य नेहमीच आपण मागत आहोत. आज ज्या गंभीर परंतु महत्त्वपूर्ण अशा विषयावरती आपण मनन ऐकलेलं आहे. प्रियांनो, कौटुंबिक जीवनामध्ये पतीपत्नीचं नातं हे प्रीतिमय आणि आदराने भरलेलं असावं आणि त्यामध्ये कसल्याही प्रकारचं बेबनाव हा असता कामा नये. प्रभुदेव बाप उपवास समयामध्ये प्रत्येक पतीपत्नींना आपली कृपा पुरवो, त्याचा अनुग्रह देव व आज ऐकलेल्या वचनानुसार प्रत्येकाला त्याची कृपा आपल्या कौटुंबिक जीवनासाठी पुरवो. आपल्या ज्या नित्य प्रार्थना विनंत्या आहेत त्या सर्व नित्य प्रार्थना विनंत्या आपण घेणार आहोत. आजारी जे आपले प्रियजन आहेत त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. येत्या दिवसांमध्ये पाळकीय एक दिवसीय शिबिर आहे, महिला मंडळाचं एक दिवसाचं शिबिर आहे. सोबतच आपल्या काही इमारती आहेत, धुळं चर्च, शहादा चर्च, यासोबतच शाळेची इमारत यांचा समर्पण उपकार स्तुती प्रार्थना आहेत. प्रभुदेव बाप त्या आशीर्वादित करो. सोबतच आमच्याकडे महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता शिंदे आहेत, त्यांचं येणं प्रभू आशीर्वादित करो. बंधू रोलोनस्कार सण यांचं आमच्याकडे येणं प्रभू आशीर्वादित करो. त्यांचा प्रवास प्रभुदेव बाप आशीर्वादाचा असा करो. सोबतच प्रियजन हो, जे मंडळीतले आजारी प्रियजन आहेत, रयता अक्का आहेत, जुलियाना अक्का आहेत, प्रभुदेव बाप यांना आरोग्य देव. सोबतच जे वृद्ध माता पिता आहे सगळ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या मंडळीचे सन्माननीय सचिव श्री पी डी लवणे यांना मी विनंती करेन, आपल्या ह्या सर्व नित्य प्रार्थना विनंत्या आहेत त्यासाठी आपण पुढे येऊन प्रार्थना करावीत. त्यानंतर मी पुढील सूचना देईन. आपण प्रार्थना करू. हे माझ्या पवित्र पवित्र सन्याधीश पवित्र परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद, तुझी स्तुती, तुला गौरव आणि महिमा. पवित्र परमेश्वरा, ह्या दुःख सणाच्या काळामध्ये पवित्र परमेश्वरा आम्ही तुझं वचन ऐकतो आहे पवित्र परमेश्वरा. आणि पवित्र परमेश्वरा, त्या समयामध्ये पवित्र परमेश्वरा ज्या ज्या घटना झालेल्या आहेत आणि जे जे गोष्टी घडत गेल्या आहेत पवित्र परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही ऐकत असताना पवित्र परमेश्वरा तू आम्हाला विशेष करून तुझा कृपेचा आणि दयेचा आशीर्वाद दे. जे तयारी करणारे आहेत पवित्र परमेश्वरा त्यांनाही तुझी कृपा दयापुरी देवा. पवित्र परमेश्वरा, तू आमच्या शांत करणाशी बोल. आणि ह्या उपास समयामध्ये पवित्र परमेश्वरा तुझं जे कृपेचं जे वचन आहे पवित्र परमेश्वरा ते प्रत्येकाच्या अंतःकरणात घर करून जाऊ दे देवा, ही तुझ्या ग्रहाची प्रार्थना करतो. पवित्र परमेश्वरा, पाळक साहेबांनी पवित्र परमेश्वरा आता जे कुटुंब व्यवस्थेबद्दल जे सांगितलं आहे पवित्र परमेश्वरा त्याबद्दलही आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र परमेश्वरा, तुझी कृपा द्या पवित्र परमेश्वरा प्रत्येकावरती ठेव, प्रत्येक कुटुंबावरती ठेव देवा. आणि पवित्र परमेश्वरा सर्व कुटुंब पवित्र परमेश्वरा तुला साजेश आहे, तुला गौरव देणारे, तुला महिमा देणारे, एकमेकावरती प्रीती करणारे आणि पवित्र परमेश्वरा त्या प्रीतीच्या द्वारे पवित्र परमेश्वरा तुझी प्रीती आत्मसात करणारे असं आमचं जीवन असू दे देवा. आणि पवित्र परमेश्वरा, आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पवित्र परमेश्वरा तुझं वास्तव्य, तुझी शांती, तुझी कृपा आणि तुझी दया विपुलतेने दे. पवित्र परमेश्वरा, तुझं जीवन आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही जगावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. पाळक साहेबांना तू आज सहाय्य केलंस त्याबद्दलही आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या कृपेचा दयेचा वरदस्त त्यांच्यावरती ठेव. आणि पवित्र परमेश्वरा, आम्हाला असून आणि अजून पवित्र परमेश्वरा दररोज पवित्र परमेश्वरा तुझ्या वचनांचं सेवन करत असताना पवित्र परमेश्वरा तुझा आशीर्वाद आम्हाला विपुलतेने दे. तुझं ज्ञान तू आम्हाला पुरव, तुझी कृपा आम्हाला दे देवा. आणि पवित्र परमेश्वरा, त्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी जी बुद्धी असते पवित्र परमेश्वरा ती आम्हाला विपुलतेने पुरव.
सैतानाला आमच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारचं कार्य करू देऊ नको देवा. तर पवित्र परमेश्वरा, आमचं संपूर्ण लक्ष तुझ्या वचनाकडे, तुझ्याकडे, तुझ्या कृतीकडे, तुझ्या सत्य वागणुकीकडे असावं आणि त्या पद्धतीने आम्ही आचरण करावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य करते वा. तुझं वचन नुसतं ऐकून आम्ही सोडून न देता पवित्र परमेश्वरा ते ग्रहण करून पवित्र परमेश्वरा त्याच्यावर विचार विनिमय करून पवित्र परमेश्वरा पुढील जीवनासाठी पवित्र परमेश्वरा मार्गदर्शक म्हणून ते जीवन तुझं वचन असू दे देवा. म्हणून पवित्र परमेश्वरा तू आमच्या अंतःकरणाशी बोल. जे ऑनलाईन ऐकत आहे पवित्र परमेश्वरा त्यांचंही तू सहाय्य कर. तुझी कृपा द्या त्यांच्या डोक्यावरती ठेव. पवित्र परमेश्वरा, आम्ही विशेष करून प्रार्थना करतो पवित्र परमेश्वरा आमच्या भगिनी आणि पवित्र परमेश्वरा भाऊ जे कोणी आजारी आहेत पवित्र परमेश्वरा तुला माहीत आहे. त्यांना तुझी कृपा आणि दया पुरेव. रेता अक्का आहे, त्याचप्रमाणे गायकवाडताई आहे आणि पवित्र परमेश्वरा अनेक जण आहेत पवित्र परमेश्वरा ते आजारी आहेत. त्यांना बरं कर. त्यांचा बिछाना पालटून टाक प्रभू. तुझी कृपा दया त्यांच्या डोक्यावर ठेव. अशक्य गोष्टी शक्य करणारा प्रभू तू आहे. पवित्र परमेश्वरा जे प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्र परमेश्वरा तू सहाय्य करतोस आणि पवित्र परमेश्वरा तुझी कृपा दया दाखवतोस. पवित्र परमेश्वरा म्हणून आम्ही तुझ्या आग्रहाची प्रार्थना करतो. आमच्या ज्या बहिणी आणि भाऊ पवित्र परमेश्वरा जे आजारी आहेत त्यांना त्या आजारात न ठेव. थोड्याच दिवसात पवित्र परमेश्वरा आमच्याकडे जे 22 तारखेपासून पवित्र परमेश्वरा पाळक वर्गांचं आणि सुवार्तिकांचं पवित्र परमेश्वरा जे एक दिवसीय संमेलन होणार आहे त्याच्यावर तुझं प्लेस पाठव. पवित्र परमेश्वरा ब्रदर रोहन यांचा प्रवास सुखाचा आनंदाचा कर आणि पवित्र परमेश्वरा त्यांच्या मुखातनं तुझं वचन बाहेर पडत असताना ते आत्मसात करत असताना आम्हाला विशेष करून सहाय्य कर. त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वरा ते 20 तारखेला पवित्र परमेश्वरा ज्या आमच्या भगिनी येणार आहे सर्व त्यांच्यावर तू अपलिशात पाठव. 2:7 जे पुस्तकाचं शिकणार आहे पवित्र परमेश्वरा रोहन आणि पवित्र परमेश्वरा आमची बहीण शिंदे मॅडम ह्या शिकवणार आहेत पवित्र परमेश्वरा. त्यांनाही तुझा कृपेचा दयेचा अर्थ विशेष करून तुझी कृपा आणि दयापुरी देवा. आणि पवित्र परमेश्वरा ते संमेलन पण पवित्र परमेश्वरा खूप आशीर्वादित होऊ दे. आणि पवित्र परमेश्वरा ज्या भगिनी पवित्र परमेश्वरा त्या पुस्तकाचं विशेष करून अभ्यास करत आहे पवित्र परमेश्वरा त्यांना तुझा विपुलतेचा कृपेचा दयेचा पवित्र परमेश्वरा आशीर्वादाने भरून टाक. ही तुझ्या आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. आणि पवित्र परमेश्वरा आमच्या सर्व भगिनींनी पवित्र परमेश्वरा आश्चर्याची गोष्ट आहे की अनेक भगिनी आहेत पवित्र परमेश्वरा ते अभ्यासक्रम सोडत आहे. आम्ही तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्हालाही तो आत्मादेव देवा की आम्ही पण त्याच्याशी समरस व्हावं आणि पवित्र परमेश्वरा ती मालिकासुद्धा आम्ही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करावा म्हणून तो आम्हाला विशेष करून सहाय्य कर. तुझी कृपा आणि दयापुरी देवा. त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वरा जे दोन्ही हायस्कूलचं पवित्र परमेश्वरा इमारतीचं पवित्र परमेश्वरा तुला समर्पण होणार आहे. त्या कार्यक्रमावर सुद्धा तुझा विपुल लक्षात पाठव. ते समर्पण विधी पण पवित्र परमेश्वरा अतिशय चांगल्या रीतीने पवित्र रीतीने पार पडावा म्हणून पवित्र परमेश्वरा तू सहाय्य कर. शहाजाला पण त्याच दिवशी पवित्र परमेश्वरा जायचं आहे आणि तिथलच्या चर्चचं समर्पण विधी होणार आहे पवित्र परमेश्वरा तो सुद्धा आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे 25 तारखेला पवित्र परमेश्वरा आम्ही धुळ्याला जाणार आहे. तिथलच्या चर्चचं पवित्र परमेश्वरा तुला प्रार्थना आहे आणि त्यातही 20 तारीखाचं जे समर्पण विधी होणार आहे पवित्र परमेश्वरा तुझ्या कृपेत आणि दयेत पवित्र परमेश्वरा तो विधीसुद्धा आशीर्वादित होऊ दे. आणि पवित्र परमेश्वरा तिथलच्या मंडळीला पवित्र परमेश्वरा आणि आम्हा सर्वांना पवित्र परमेश्वरा तिथं आम्हाला बोध मिळू दे देवा. ही तुझ्या आग्रहाची प्रार्थना करतो. ते मंदिर पवित्र परमेश्वरा भरून जावं. इतके सभासद आणि इतके लोक पवित्र परमेश्वरा तिथे तू राहू दे आणि येऊ दे. आणि पवित्र परमेश्वरा त्या विस्तारीकरणाचा पवित्र परमेश्वरा फायदा होऊ असा कर पवित्र परमेश्वरा. ते चर्चसुद्धा अपूर्ण पडावं आणि पवित्र परमेश्वरा सर्व आजूबाजूच्या खेड्यातनं पवित्र परमेश्वरा तुझ्या कडे लोक यावे, तुला स्वीकार करावा, तुला गौरव द्यावं, तुला महिमा द्यावा असं तू कर देवा. पवित्र परमेश्वरा या सर्व कार्यक्रमावर तू अपलिशात पाठव. रोहन दादाचं तू येणं जाणं आशीर्वादित कर. शिंदे मॅडमचं सुद्धा आशीर्वादित कर. पवित्र परमेश्वरा आम्हा सर्वांचं जाणं येणं पण पवित्र परमेश्वराचं आशीर्वादित कर. तुझी कृपा दया आमच्या डोक्यावरती ठेव. आमचे पाळक साहेब
यांच्यावरही तू अपयशात पाठवतो, त्यांना तुझी कृपा आणि दया दे. स्थानिक मंडळीचा कारभार चालवत असताना विशेष करून तुझा कृपा आणि तुझी दया पुरी देवा, ही तुझ्या आग्रहाची प्रार्थना करतो. तुझी कृपा दया त्यांच्या डोक्यावरती ठेव. त्याचप्रमाणे पवित्र बशरा ग्लॅवडीन पाळक साहेब यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करतो. ते आम्हाला जे शिक्षण देत आहेत पवित्र बशरा, त्या शिक्षणावर तू अपयशात पाठव. पवित्र बशरा ते जो खोलावा आम्हाला सुचवतात पवित्र बशरा, तो आम्हाला आत्मसात करण्याची बुद्धी दे. तुझी कृपा आणि दयापूर्वी देवा. पवित्र बशरा आमच्या सर्व पाळक वर्गांवर तू अपयशात पाठव. ते सेवा करत आहे, तुझी कृपा द्या त्यांच्या डोक्यावरती ठेव. त्यांच्या सेवेला तू यश दे देवा. आणि पवित्र बशरा तुझी कृपा द्या आमच्या सर्वांवरती ठेव, ही तुझ्या आम्ही चरणाजवळ प्रार्थना करतो. पवित्र बशरा आम्ही इथे जमलेले आम्हा सर्वांवर आशीर्वाद पाठव. तुझी कृपा दे, दया दे. तुझा आशीर्वाद आम्हाला विपुलतेने दे. आणि तू देत आहेस देवा, त्याबद्दल आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आम्हाला दररोज मानना मिळतो, सुंदरसा मानना मिळतो. आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि पवित्र बशरा इतका सुंदर मानना आम्हाला मिळतो आहे पवित्र बशरा. अनेक लोक त्यापासून दुर्लक्षित होतात पवित्र बशरा, तरी पवित्र बशरापर्यंत लोकांना तू घेऊन ये. आणि पवित्र बशरा माननाचं सेवन करण्यासाठी आणि जे पाळक लोक पवित्र बशरा कष्ट करून पवित्र बशरा आम्हाला जे अन्न पुरवत आहेत तुझ्यात मार्फत, ते सदोदित आशीर्वादित केलं आहे, त्याबद्दलही तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, तुला गौरव महिमा देतो. येशूच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या शनिवार तरुण संघाची सभा असल्या कारणाने सायंकाळचं मनन आपण घेणार नाही, तर आपण सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये सायंकाळचं मनन घेतो. म्हणून आपण उद्या सायंकाळी मनन घेऊ शकणार नाही. रविवारी आपली नियोजित भक्ती ही होणार आहे, ती एस चर्च नंदुरबार या फेसबुक अकाउंटवर देखील आपणाला पाहता येईल. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर मी पुन्हा रेव्हरंड सॅमसन जयकर यांना पुढे येण्याची विनंती करेन. ते आशीर्वाद देतील. त्यानंतर या रात्री ईश्वरागीत गाऊ आणि आजचं मनन थांबूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या अन्याय सोडून सोडतो, तसेच तू आमच्याकडून आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाटपात सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर आज सायंकाळी ऑनलाईन सभेमध्ये जॉईन झालेल्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्यांबरोबर, एसी चर्च आणि एसी मिशन ट्रस्ट याच्या सर्व कार्यभाराबरोबर आणि देवाचं निवडलं इस्रायल राष्ट्र याचबरोबर आता आणि सदा सर्वकाळपर्यंत असो. आमेन. रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखी तू करावा प्रतिपाल. आमेन. सर्वांना सलाम. चला.